मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पिंपळखुटा ग्रामपंचायतीत विविध उपक्रमांचे आयोजन। धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। या उपक्रमात रक्तदान शिबिर, सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, ग्राम स्वच्छता मोहीम तसेच लोकसहभागातून वृक्षारोपण करून त्यांच्यावर ट्री गार्ड बसविण्याचे काम करण्यात आले। या कार्यक्रमांना मुख्याधिकारी बायस, पंचायत समिती अमरावतीचे विस्तार अधिकारी गवई यांनी भेट देऊन सुरू असलेले रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणीची पाहणी केली। तसेच उपक्रमाची अंमलबजावणी पाहण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी बायस, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील गवई व धामणगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश मानखडे, निलेश वाघ, अमोल गेडाम, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य गण, ग्रामस्थ यांनी भेट दिली। डेप्युटी सीईओ यांनी स्वतः वृक्षारोपण करून त्यावर टी गार्ड बसविले। यावेळी मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार गौतम इंगडे, तर आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड व सरपंच दिलीप राऊत, उपसरपंच पद्मा मेश्राम, सचिव कुमारी पल्लवी रंगारी तसेच सर्व सदस्यांचे कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरेश गंथडे यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याने त्यांचे यावेळी खास कौतुक करण्यात आले। अनेक वृद्ध नागरिक, महिला, पुरुष तसेच विद्यार्थ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे राबविण्यात आलेले उपक्रम ग्रामविकास आणि आरोग्य जनजागृतीसाठी मोलाचे ठरले। खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जी सुरुवात आहे ती 17 सप्टेंबर पासून झालेली आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे। 100 दिवसाचं अभियान आहे आणि स्पर्धा आहे। याच्यामध्ये जे आमचे 8 घटक आहेत त्या 8 घटकावरती 100 गुण आहेत। त्या गुणाच्या आधारे गुणांकन होणार आहे। तर यामध्ये आता शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच ग्रामपंचायती अतिशय जोमाने कामाला लागलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही पाहतो की आरोग्य शिबिर पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि रक्तदान शिबिर ते पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी आणि सरपंच आणि गावातील नागरिक सुद्धा खूप उत्साहाने या ठिकाणी सामील झालेले आहेत। तर त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यांनी चांगलं काम करावं, त्यांना बक्षीस पण मिळावं। तालुका स्तरावर जर पहिलं बक्षीस मिळालं तर 15 लाख रुपयाचं बक्षीस असेल। जिल्हा स्तरावर जर हे गाव टिकलं तर याला 50 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि विभाग स्तरावर जर आपलं गाव गेलं तर त्या ठिकाणी 1 कोटीचं बक्षीस आहे आणि राज्य स्तरावर जर आपल्या गावानं बाजी मारली तर 5 कोटी रुपयाचं पण बक्षीस आपल्या गावाला मिळू शकते। तर सांगायचं म्हणजे 100 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि हे अभियान आहे। तर सरळ असं आहे की 100 दिवस काम करा आणि 5 कोटी रुपये मिळवा। तर असं हे गावाला आपलं चॅलेंज आहे आणि आपल्या गावाने चॅलेंज स्वीकारलेलं आहे। आपले गट विकास अधिकारी साहेब सुद्धा गावाला भेट देतात, विस्तार अधिकाऱ्याचं पण या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि गावकरी पण जोमाने कामाला लागलेलं आहे। मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो, शुभेच्छा देतो। अतिशय उत्कृष्ट कामगिरी करा आणि 5 कोटीचं बक्षीस मिळवा। थँक्यू, धन्यवाद। आज इथं पिंपळखुटा इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। तसंच शाळकरी मुलांची आरोग्य तपासणीचं सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे। या आयोजनासाठी इथलचे मेडिकल ऑफिसर अंजन सिंगीचे, कविता यादव मॅडम, तसेच CHO अब्दुरकर मॅडम, मृगया मॅडम आणि बाकी आमचे हेल्थ कर्मचारी सर्व इथं हजर आहे। तसेच गावातील सर्व सदस्य, सरपंच, त्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच बाकी गावातील सामाजिक जे कार्यकर्ते किंवा स्वइच्छेनं भाग घेणारे सर्व आलेले आहे आणि त्यांच्या थ्रू हा अतिशय चांगला असा उपक्रम इथं राबवण्यात येत आहे। आतापर्यंत मला वाटतं ब्लड डोनेशन किती लोकांचं झालं? 15 लोकांचं आतापर्यंत झालेलं आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे, अजूनही आकडा वाढेल। तर अतिशय छान असा कॅम्प आणि आरोग्य शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे। मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे आज आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय सरपंच आणि सदस्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामस्थ पिंपळखुटा आणि सुरेश भाऊ गंथडे
ह्यांच्या सहकार्याने आणि हा कार्यक्रम आपण आता तरी छान राबवत आहेत आणि यशस्वी सुद्धा होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीचा महत्वाचा वाटा आरोग्य शिबिरासाठी होता, रक्तदान शिबिरासाठी होता. वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या तर सगळं श्रेय मी ग्रामस्थांनाच देणार आहे, कारण की झाडांचे नियोजन, त्यानंतर ट्री गार्डचं नियोजन हे सर्व ग्रामस्थ पिंपळखुटा यांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय आणि माननीय सरपंच यांच्या सहकार्याशिवाय ह्या कार्यक्रमाची सांगता होणे शक्यच नव्हती. आणि हे काय जे तुम्हाला हा डोलारा दिसतोय सगळं जो आम्ही उभारलेला आहे, हा सर्वस्व ग्रामस्थ पिंपळखुटा यांच्या सहकार्याने झालेला आहे. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रभर जो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री पंचायत राज जो उपक्रम राबवलेला आहे, त्या उपक्रमासाठी आमच्या पिंपळखुटा ग्रामपंचायतने जो सहभाग घेतला त्याबद्दल सर्वात प्रथम आम्ही या ग्रामपंचायतचे पिंपळखुटा नागरिक तर्फे हार्दिक स्वागत करतो. कारण ही जी पंचायत राज अभियान जे राबवणं चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. यामध्ये मला वाटते शासनाने काहीतरी करोडो रुपयाचे बक्षीस सुद्धा यामध्ये जाहीर केलेले आहे. पण आजपर्यंत जर असं पाहिलं तर बऱ्याचशा ग्रामपंचायती या अशा उपक्रमापासून लांब गेलेल्या आहे. आमचा पुढाकार गावकऱ्यांचा यासाठी आहे की आज आमच्या ग्रामपंचायतने जो उपक्रम राबवला यापासून बाकीच्या ग्रामपंचायतने सुद्धा प्रेरणा घ्यावी व असे नवनवीन उपक्रम राबवावे. जसं आज या ग्रामपंचायतच्या अंतर्गत महाआरोग्य शिबिर, त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि विशेषतः म्हणजे एक या अभियानाचा जो भाग नसेल तो गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि सरपंच साहेबांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचा जो उपक्रम राबवलेला आहे तो एक अविस्मरणीय असा उपक्रम आज आमच्या ग्रामपंचायतीने राबवलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्वात प्रथम तर आमचे सरपंच साहेब, त्याचबरोबर सगळे उपसरपंच सदस्य असतील आणि खास करून आमचे जे मित्रमंडळी आहे जसे की विनोद भाऊ गायके झाले, सुधीर भाऊ भेंडे, अन्य जे काही सामाजिक कार्यात जे मदत करणारे लोक आहे, या सगळ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवणं चालू आहे. या सहकार्याबद्दल सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे आमचे जे THO आहे डॉक्टर विवेक सुदेवाड साहेब, यांच्या सहकार्याशिवाय ही कुठलीच गोष्ट होणार नव्हती. त्यांना ज्यावेळेस या उपक्रमाबद्दल आमच्या मॅडमनी माहिती दिली की साहेब आम्हाला असा उपक्रम राबवायचा आहे, तर त्यांनी एका शब्दात होकार दिला आणि वेळेवर आम्हाला हा सगळा कार्यक्रम अरेंज करून दिला. त्याचबरोबर इरविनची जी आमची ब्लड बँक आहे, आमचे जे रक्तपेढी प्रमुख जे होते मिलिंद तायवाडे साहेब, यांना ज्यावेळेस आम्ही फोन केला की आम्हाला असा असा उपक्रम राबवायचा आहे, त्यांनी सुद्धा एका शब्दात कुठलाही संकोच न करता आम्हाला ब्लड बँक उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि हा उपक्रम आज जी एक सुरुवात झालेली आहे ही नेहमीच अशी लोकसहभागातून आम्ही राबवणार आहे. त्याचबरोबर या शनिवारी श्री संत शंकर महाराज कनिष्ठ महाविद्यालय कला व MCVC यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावाची ग्राम स्वच्छता अभियान ही शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता ग्रामस्थ, त्याबरोबर गावातील युवा विद्यार्थी, युवा नेतृत्व आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहे आणि ज्या काही आमच्या इथल्या श्री संत शंकर महाराज कॉलेज असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा असेल, यांच्या सहकार्याने जो उपक्रम आम्ही राबवणार आहे तो पण याच उपक्रमाच्या अनुषंगाने यशस्वीरित्या पार पडू व जो या पंचायत राज अभियान चालू आहे यामध्ये आमच्या ग्रामपंचायतने भरघोस प्रमाणात पारितोषिक मिळवावं यासाठी आम्ही सगळे लोक त्यांना सहकार्य करू व पारितोषिकाच्या रेसमध्ये आम्ही आता सध्या तरी आहे, पण पुढे बघू काय होतं. जोपर्यंत हा पारितोषिकाचा वाटा आमच्या वाट्याला पडणार नाही तोपर्यंत आम्ही उपक्रम राबवतच राहू.